मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे. शेतकऱ्यांना काय झालं सर या संदर्भात? दिवाळीपूर्वी मदत मिळणार होती शेतकऱ्यांना, त्या संदर्भात काय अपडेट? मदत मिळणं सुरू झालेलं आहे. मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे. पण याला काही कालावधी लागतो, ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो. त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता आहे, त्या संदर्भात त्यांच्या चर्चा देखील चालू आहे. जर ते गेले तर त्याचा फटका तुम्हाला म्हणजे महायुतीला बसू शकतो का? बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही. पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो, कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे. पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल, हा मला विश्वास आहे. अंबादास दानवेंनी एक ट्विट केलेलं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काही योजना ज्या आहेत त्या बंद केल्या जात आहेत. चला, अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली, हे देखील महत्त्वाचं आहे. पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे, कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही. एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते, कारण आत्ता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे. पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल. आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत, लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही. काहींना कानमंत्र तर काहींची कान उघडणी झाली आहे का या सगळ्या बैठकीत? असं तुम्हाला वाटतं? कार्यकर्तेही कानमंत्र देतात आणि तेही कान उघडणी करतात, त्यामुळे दोन्हीकडनं होत असतं. अमित शहासोबत त्यांची भेट झालेली आहे. काही त्यांच्यावर नवी जबाबदारी संघटनेत किंवा सरकारमध्ये मिळेल अशी नाही. आज सुदृढ पूर्ण वेळ होते, पण माझी चर्चा नाही होऊ शकली त्यांच्याशी. हिंदी में जानना चाहेंगे, लालू प्रसाद यादव का परिवार रेल घोटाले में फंस गया, इसके पहले चारा घोटाले में क्या कहेंगे? देखिए, कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए हैं. ये सारा मामला कोर्ट में चल रहा है. इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है, इसलिए कोर्ट ने उसको तय किया है. बहुत लंबी जद्दोजहद के बाद आज इस मकाम पर यह पहुंचा है. और इससे एक बात स्पष्ट हो जाती है, सार्वजनिक जीवन में अगर हम पारदर्शिता नहीं रखेंगे तो कहीं न कहीं इसका भुगतान हमको देना पड़ता है, ये से स्पष्ट हुआ है. आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात तयारी सुरू आहे. जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून लढू. आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात दौरा होता अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.